ओम नमो भगवते वासुदेवाय। पाप पुण्य समे कृत्वा नर योनिषु जायते। माणसं ह्या जन्मात जी जी काही पाप पुण्यात्मक कर्म करतात आणि त्याच वेळेला प्रारब्धवशात जे की ह्या जन्मातले भोग असतात ते सगळे भोग भोगल्यानंतर इथल्या केलेल्या पापांचे भोग नरकात जाऊन किंवा अन्य योनींमध्ये शिरून भोगल्यानंतर जेव्हा त्यांचा पापाचा आणि पुण्याचा साठा समान होतो तेव्हा त्यांना पुन्हा मनुष्य जन्म मिळतो। कपिल महामुनी सांगतायत की असा पुन्हा जेव्हा मनुष्य जन्मात मिळण्याचा क्षण येतो तेव्हा तो भगवंताच्या प्रेरणेनं आणि आपल्या पूर्वकर्मानुसार देहप्राप्तीसाठी पुरुषाच्या वीर्य कणाद्वारे स्त्रीच्या उदरात गर्भामध्ये प्रवेश करतो। तिथे हा एक रात्रीमध्ये तो त्या स्त्रीच्या ठिकाणच्या रजाशी त्याचं मिलन होऊन तिथे त्याच्याबरोबर एकरूप होतो आणि त्याला कलल असं म्हणतात। पुढे 5 रात्रीमध्ये त्याचं एका बऱ्यापैकी मोठ्या बुडबुड्यामध्ये रूपांतर होतं। 10 दिवसानंतर त्याचा बोराच्या आकाराचा साधारण कठीण असा प्रकार होतो आणि त्याच्यानंतर त्या जीवाच्या ठिकाणी मांसपेशी किंवा तो जर अंडज प्राणी असेल तर तिथे अंड्याची निर्मिती होते। स्त्रीच्या देहात साधारण 1 महिन्यामध्ये तो वीर्यकण राहिला की त्याला डोकं तयार होतं। 2 महिन्यामध्ये हातपाय इत्यादी अंग अवयव फुटतात। 3 महिन्यामध्ये नख, रोम, अस्थि, त्वचा आणि स्त्री पुरुषांची लिंग किंवा अन्य छिद्र वगैरे त्या देहामध्ये निर्माण होतात। 4 महिन्याचा जेव्हा तो पिंड होतो तेव्हा त्याच्यामध्ये मांसादी 7 धातू निर्माण होतात। रक्त, मांस, श्लेष्म वगैरे जे काय असेल वीर्य, सप्तधातू तयार होतात। 5व्या महिन्यामध्ये त्याला तहान भूक लागायला लागते, जाणीव होते आणि 6व्या महिन्यामध्ये तो त्या स्त्रीच्या मातेच्या उजव्या कुशीमध्ये हिंडायला लागतो। आपल्या भोवतीचे जे आवरण तयार करून घेतलेलं असतं त्या आवरणासकट त्यावेळेला मात्र त्याला हळूहळू जाणीव व्हायला लागते की आपली आई जे काही अन्न स्वीकारते, पाणी पिते किंवा अन्य जे काही रस स्वीकारते त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणचे सगळे धातू पुष्ट व्हायला लागलेत आणि कृमी इत्यादी जंतूंचं उत्पत्ती स्थान असलेल्या त्या अतिशय केळसवाण्या मलमूत्रामध्ये तो खितपत पडतो। एकीकडे हा गर्भ अतिशय नाजूक सुकुमार तर असतोच आणि त्यामुळं जेव्हा तिथले मातेच्या गर्भाशयातले कृमी, कीटक, किडे त्याच्या अंग प्रत्यंगाला टोचळतात, चावतात तेव्हा मात्र त्याला आत्यंतिक क्लेश होतात आणि वारंवार क्षणोक्षणी तो बेशुद्ध व्हायला लागतो। बस स्त्रीला जेव्हा गर्भधारणा झाल्यानंतर डोहाळे लागतात, कारण एक प्रकारचं तिच्या देहात काही रासायनिक परिवर्तन झालेलं असतं। मग तिला काही कडवट, तिखट किंवा आंबट, चिंबट, गरम, गार, काही वेळेला सुख अनेक रसांचे पदार्थ खावेसे वाटतात आणि ते ती खाते सुद्धा। बरं, आजूबाजूची जी कौतुकाची माणसं असतात ती सगळी माणसं त्या स्त्रीचे डोहाळे पुरवत असतात। त्याला जे जे काही खावंसं वाटत असेल ते सगळं त्याला खायला घालतात, पण ती जे काही खाते त्या रसाचा आतल्या गर्भावर काही परिणाम होत असतो आणि तो परिणाम त्याला दुःखद असतो, क्लेशद असतो।
त्याला पीडादायक असतो आणि त्या पिशवीमध्ये अडकलेला हा जीव त्या मातेच्या गर्भाशयामध्ये तिच्या आतड्यांनी वेढलेला राहतो. आणि खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत साप जसा वेटोळी मारून बसतो तसा हा गर्भ स्त्रीच्या पोटामध्ये वेटळ घालून बसलेला असतो. एखाद्या पिंजऱ्यात पक्षी जसा एखादा बंद करून ठेवावा आणि त्यावेळेला तो स्वतःला अतिशय पराधीन आणि इकडे तिकडे आपल्याला अंग सुद्धा हलवता येत नाही, आखडून बसल्यासारखं त्याला जो भाव निर्माण होतो, जाणीव होते, तसं गर्भाशयात अडकलेल्या या जीवाची अवस्था होते. इकडे तिकडे मोकळेपणाने हालचाल करता येत नाही. हालचाल केली तर मातेला त्रास होतो. आई जे काही खाते त्याचा त्या रसांचा ह्याला त्रास होतो. आणि मग ह्या वेळेला त्याचं जे काही अदृष्ट असेल, त्याचं जे काही पूर्वकर्मातून आलेलं प्रारब्ध असेल, त्या प्रारब्धाच्या प्रेरणेनं त्याला आपण मागे काय काय केलंय, कशा कशा प्रकारची कर्म केली आहेत, ह्या सगळ्याचं स्मरण व्हायला लागतं. आणि त्यावेळेला शेकडो जन्मांची कर्म त्याला आठवतात. केवळ अलीकडच्या जन्माचं असं नव्हे, ह्या जन्मात येण्यापूर्वी जे त्याने अनेक जन्म माणसाचे म्हणून घेतलेले आहेत, शेकडो माणसाचे जन्म घेतलेले आहेत, त्या जन्मातली सगळी कर्म ह्या इथे मातेच्या उदरात प्रविष्ट झाल्यानंतर त्याला आठवायला लागतात. आणि तो अत्यंत बेचैन होतो. एकीकडे गुदमरायला लागतो, कासावीस होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे सदैव तो अशांत असतो. ज्या वेळेला 7वा महिना सुरू होतो त्यावेळेला त्या जीवाच्या ठिकाणी त्या गर्भामध्ये ज्ञानशक्ती उदय पावते, तिचा उन्मेष होतो. पण स्त्रीच्या देहामध्ये जो प्रसूती वायू सगळीकडे फिरत असतो, त्याच्यामुळं त्या पोटातच निर्माण झालेल्या विष्ठेतल्या किड्यांसारखा तो एका ठिकाणी राहू शकत नाही. तो सतत त्या स्त्रीच्या देहात फिरत असतो. आणि असं सप्तधातुमय स्थूल शरीराने जेव्हा हा जीव बांधला जातो, तेव्हा त्याला आपल्या पूर्वकर्मांची आठवण असल्यामुळं त्याला त्याने देहात्मदर्शी जीव म्हटलाय. की त्या मातेच्या उदरात असताना मी देह नाही, मी जीव आहे, मी तो आत्मा आहे, हे सगळं भान त्याला येतं. पण ते येऊन सुद्धा काही करू शकत नाही, कारण तो अडकलेला असतो, जखडलेला असतो. आणि मग अशा वेळेला अत्यंत भयभीत होऊन, हीनदीन होऊन, केविलवाणा होऊन भगवंताची कृपा यातना तो करायला लागतो. मातेच्या उदरात असतानाच तो मनोमन हात जोडतो आणि भगवंताची स्तुती करतो आणि त्याची प्रार्थनाही करतो. कारण त्या भगवंतानीच मातेच्या उदरात त्याला ठेवलेलं असतं. मग तो काय प्रार्थना करतो पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.